नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर आज मी खूपच स्पेशल रेसिपी बनवली आहे आणि घरगुती खूपच छान आहे. तर काल आम्ही हॉटेलमध्ये गेलो होतो आणि खूप जरा जास्त जण होतो म्हणून थोडासा अंदाज चुकला आणि जास्त जेवण मागवलं गेलं. तर रोटी खूप उरल्या. तर म्हटलं आता त्या वाया घालवण्यापेक्षा फेकण्यापेक्षा अन्न आहे तर ते फेकण्यापेक्षा मी घरी घेऊन आली, कारण की खूप जास्त उरलेल्या. आणि घरी आणल्यावरती विचार केला की याचं काय करायचं, म्हणून आम्ही सहजच आयडिया आली की आपण ह्याचा रोटी पिझ्झा बनवूया. तर काय बनवायचा विचार करता करता आमच्या नैतिकने सांगितलं की आपण याचा रोटी पिझ्झा करूया आणि त्यानेही खूप मस्त हेल्प केली मला. तर आम्ही पहिले रोटीला खूप छानपैकी बटर लावून घेतलं. बटर लावल्यावरती त्याच्यावरती बाजारात मिळते ती शेजवान चटणी लावली. नंतर चॉपिंग केलेले कांदे, शिमला मिरची, जे जे मुलांना आवडीचं असतं ते माझ्याजवळ जेवढं काही घरामध्ये होतं ना त्या वस्तू टाकून मी त्याला डेकोरेशन केलं. जास्त काही केलं नाही. कॉर्न वगैरे पण आपण ॲड करू शकतो, पनीर पण टाकू शकतो, पण ते अवेलेबल नव्हतं म्हणून मी जेवढ्या काही व्हेजिटेबल होत्या त्या सगळ्या टाकून छानपैकी हे केलं. आणि त्याच्यामध्ये आपण ऑर्गॅनो जे काही असतं ते मला पण माहिती नाही आहे, पण हे मुलांना माहिती आहे आणि हे सगळं नैतिकनेच बनवलेलं आहे. खूप सुंदर प्रकारे त्याला बनवता येतं. तर त्याने ते सगळं टाकून त्याच्यावरती त्यांनी चीज असतं ते छानपैकी असं स्मॅश करून घेतलेलं आहे. आणि त्यांनी मला एक नवीन आयडिया दाखवली की आपण बटर असं लावतो त्याच्यापेक्षा डायरेक्ट जे बटर असतं ते आपण तव्यावरती असं स्लाईस पूर्णच्या पूर्ण लावायची, म्हणजे जास्त बटर वेस्टेज जात नाही. आणि ते केल्यावरती त्याच्यावरती पिझ्झा ठेवला आणि दिसताना तर खूपच छान वाटत होता, कारण की जी हॉटेलमधली जी रोटी असते ती थोडीशी जाडसर असते, म्हणून त्याचा जो बेस होता तो खूप छान होता. त्याच्यावरती थोड्या वेळासाठी झाकण ठेवलं, पण माझ्याजवळ तसं झाकण नव्हतं म्हणून मी कुकरचा डब्बाच ठेवून दिला. आपल्याला घरगुती करायचं असेल तर आपण काहीही करू शकतो. आणि जेव्हा ते झाकण उघडल्यावरती खूपच सुंदर असा सुगंध पण खूप छान आला आणि खूपच छान लागला. आम्ही त्याचे घरगुतीच पीसेस केले आणि खूप छान दिसत होतं ते. मी कसं आहे, तिखट आहे, तिखट आहे. आमची ओवी तर झोपेतून उठली आणि तिने उठल्या उठल्याच खायला सुरुवात केली, कारण की इतका सुगंध येत होता तिला राहावलंच गेलं नाही. आणि तिने पहिले टेस्ट केलं कसं आहे, तर म्हटलं अजून थोडासा वेगळा बनवून बघूया. तर मी एका बाउलमध्ये चॉपिंग केलेले कांदे, टॉमॅटो, मीठ, हळद वगैरे सगळं टाकून एक जीव सगळं मिक्स करून घेतलं आणि थोडं वेगळ्या प्रकारे बनवायचं म्हटलं. तर मी ते सेम तसंच त्या रोटीवरती बटर वगैरे लावून त्याच्यावरती सुरुवातीला नैतिकला थोडं वेगळं एक्सपेरिमेंट करायचं होतं, म्हणून त्यांनी सर्वात पहिले त्याच्यावरती चीज स्मॅश करून घेतलं आणि चीज टाकल्यावरती त्याने कांदा टोमॅटोचं मिश्रण त्याच्यावरती ठेवलं. आणि ते सगळं झाल्यावरती थोडेसे जे आपण स्मॅश करतो चीज थोडेसे बारीक क्यूब उडतात, मग ते वेस्टेज घालवण्यापेक्षा आम्ही त्याच्यावरती बारीक बारीक कटिंग करून त्याच्यावरती टाकले आणि ते सुद्धा त्याच प्रोसेसमध्ये तव्यावरती केले. अतिशय सुंदर दिसतं आहे ते आणि खूपच दिसायला पण खूप सुंदर दिसते आणि टेस्ट तर खूपच छान आहे. आपण असंच रोटी किंवा चपाती वेस्टेज घालण्यापेक्षा मुलांना त्याच पद्धतीने वेगवेगळी रेसिपी ट्राय करून त्यांना खायला देऊ शकतो आणि खूपच नवीन नवीन पदार्थ बनवायला खूपच छान लागतात. आम्ही त्याच्यावरती थोडीशी शेव पसरली, म्हणजे मसाला पापड असतो त्याप्रमाणे केलं. अतिशय सुंदर आणि खूपच चविष्ट लागत होता रोटी पिझ्झा. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा अँड शेअर करा. धन्यवाद.